आणि पुण्यातल्या वाकड पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका कारमधनं 67 लाख रुपयांची रोकड मध्यरात्री जप्त करण्यात आली आहे। या 67 लाख रुपयांमध्ये 62 लाख रुपये नवीन 2000च्या नोटांच्या स्वरूपातले आहेत, तर उर्वरित रक्कम ही जुन्या 100 रुपयांच्या नोटांमध्ये आहे। मुंबईहून पुण्याच्या दिशेनं या गाडीतनं ही कॅश नेली जात होती। पोलिसांनी चौकशी केली असताना गाडीतल्या लोकांना याची स्पष्ट उत्तरं देता आली नाहीत। मग पोलिसांचा संशय बळावला आणि गाडीची तपासणी केली असता ही रोकड सापडली आहे। ही गाडी मुंबईतल्या अमित दोशी यांची असल्याचं कळतंय। अमित दोशी हे रिपाईच्या आठवले गटाचे कार्यकर्ते आहेत, तसंच मुंबईच्या रोजगार आघाडीचे ते उपाध्यक्ष आहेत। जप्त केलेली रोकड पोलिसांनी आयकर विभागाकडे सुपूर्द केली आणि 5 जणांना ताब्यात घेतलंय। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। एबीपी माझ्याकडून आहोत। कोण? हॅलो। तर हे लोक आहेत ज्यांच्या कारमध्ये 67 लाख रुपयांच्या नोटा सापडलेल्या आहेत। हे आहेत आरपीआयच्या रोजगार आघाडीचे उपाध्यक्ष। आता इथं बसले होते, परंतु त्यांना अचानक फोन आला आणि ते इथून गेले आणि इथं त्यांच्यासोबत इतर काही लोक होते, तेही उठून गेलेले आहेत। या 67 लाख रुपयांच्या नोटांपैकी 2000 रुपयांच्या नोटांचं जे प्रमाण आहे ते तब्बल 62 लाखांपर्यंतचं आहे आणि इतर जी रक्कम आहे ती 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे। म्हणजे जवळपास 5 ते 6 लाख रुपये जे आहेत ते 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहेत। इतर जी रक्कम आहे ती मात्र 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे। आपण यांना विचारूयात, दोषी म्हणून आहेत। सर, हे पैसे कोणाचे होते? सर प्लीज प्लीज प्लीज। तर हे जे कारमधून काल निघाले होते, मुंबईहून पुण्याला येत होते। एका कॉन्स्टेबलनी रात्री मध्यरात्रीच्या स्वरूपास त्यांची कार थांबवली आणि या कारमध्ये ह्या नोटा सापडलेल्या आहेत। या नोटांचं विवरण, या नोटांची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही यांच्याकडून व्यवस्थित स्वरूपामध्ये। त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना इथं आणलेलं आहे, त्यांची गाडी इथं आलेली आहे, मात्र पोलिसांकडूनही अधिकची माहिती मिळू शकत नाहीये। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, वाकड, पुणे।